तुम्ही? होय आम्ही. ही चंद्रव्वा, हिचं देवीशी लग्न लावून देत होते. ते लग्न आम्ही रोखलं. महाराज आमचं चुकलं का काही? वय चुकीचं केलं. ए चंद्रवा चल का. तुटला तुटला हात. उगाच खोटी बोंबाबोंब करू नकोस. तुझा हात तुटलेला नाही. तलवारीच्या उलट्या बाजूने तुझ्या हातावर वार केलाय. हा? बघा बघा किती आगाऊपणा. उलट्या तलवारीचा घाव मारला हातावर. का नाही करणार? तू चंद्रावाचा हात धरायला आला होतास ना. पुढच्या वेळेला जर असा आगाऊपणा केलास ना तर तलवारीच्या धारेच्या बाजूने हातावर वार करीन आणि मग खोटी बोंबाबोंब करायला हात नसेल मनगटाला. तेव्हा सावध. बघा महाराज बघा केवढी अरेरावी. अरे गाववाल्यांनो तुम्ही काय बघत बसलाय? देवीचा कोप झाला तर काय माझ्या एकट्यावर होईल? नाही नाही सरकार, महाराजांना म्हणा न्याय करावा. पण तू कशाला काही करतोयस गोंडप्पा? महाराज करतीलच की न्याय निवाडा. जरा दमधार. हो न्याय समोर दिसतोय. ही बाई समोर आहे. ह्या बाईनं गावच्या रीतीभातीत अडचण आणली आहे. आम्ही सर्वांनी पाहिलाय. महाराज सगळा गाव साक्षीला आहे. या बाईला मोठ्यातली मोठ्या शिक्षा द्या आणि चंद्रवाला आमच्या हवाली करा. आधी आम्हाला कळू तर दे काय झालंय ते. महाराज, महाराज ही चंद्रव्वा ही गरीब घरची मुलगी आहे. या गुंडप्पाची तिच्यावर वाईट नजर आहे. कारस्थान करून त्यांनी तिच्या डोक्यात जट निर्माण केली. आता डोक्यात जट निर्माण झाले म्हणून तिला देवीला वाहा असं म्हणून तिचं जबरदस्तीने देवीशी लग्न लावून देत होते. हे पहा तिच्या हातात हिरव्या बांगड्या आहेत, डोरलंय, तिला नवरीसारखं सजवलंय. महाराज ती देवळात आम्हाला भेटली. या सगळ्या लोकांच्या तावडीतून सुटून ती धावत होती. हे आम्हाला पटलं नाही. ज्या जटेमुळे तिचं देवीशी लग्न लावून देणार होते ना ती जटच आम्ही कापली. ह्यात काय चुकलं आमचं? काय गुन्हा केला आम्ही? महाराज गावकऱ्यांचं म्हणणं ऐका. त्यांचं काय चुकलंय? आजवर असंच गळत आलं. ज्या कोण्या मुलीच्या केसात देवीची जट येते तिचं देवीशी लग्न लावून तिला देवीला सोडतात. आम्ही बी तेच करत होतो आणि तेच करणार. द्या आमच्या ताब्यात तिला. आम्हाला विचार करू द्या. सरकार, घात झाला सरकार. घात झाला सरकार. देवीचा कोप झाला. देवीचा देवळावरचा कळस अचानक गडगडत खाली पडलाय. अहो एवढंच नाही, देवीला दरदरून घाम फुटला या. तर देवीच्या कपाळावरचं कुकू पण काळं पडलं या. आता जे काही होईल त्याला ही बाई जबाबदार. आधी मुलीला आत घेऊन जा. घाबरली ती. जी. आम्ही योग्य तोच न्याय करू. बर कवा? वाचवा, अगं वाचवा मला. अगं काय करतेस? उभा जन्म मी तुमची सेवा करीन, पण मला त्या लांडग्यांच्या तावडीत ठेवू नका. तू निश्चिंत राहा. हवं काय सांगायचं. आजवर त्यांनी देवीच्या नावाखाली लई धुमाकूळ घातलाय आणि गाव बी त्यांच्याच पाठीशी उभा आहे. यावेळी तुला वेगळा अनुभव येईल. तुम्ही काय बी करा, पण मला त्या पुजाऱ्याच्या आणि गुंडप्पाच्या हवाले करू नका. तुम्हाला हवं ना तर मला हिरीत ढकलून द्या.
जर असेल तर ते बी द्या, ते खाते म्या, पण मला त्यांच्या हवाली करू नका. नाही करणार. आता बघितलं ना, तो पुजारी कसा पळत आला. देवीचं कुकू काळ पडलं, देवीला घाम आला म्हणाला. गावकरी पण त्या पुजाऱ्याच ऐकतात, त्याच खरं मानतात. का मानत असतील? का? कारण तो लोकांच्या मनात भीती निर्माण करतो, देवीचा कोप होईल असं सांगतोय. पण आम्ही लोकांना खरं खोटं समजावून सांगतो. गावकरी ऐकते? का नाही ऐकणार? आम्ही त्या पुजाऱ्याच्या ढोंगाचा बुरखा फाडू. तू काळजी करू नकोस. खरंच? खरंच विश्वास ठेव आमच्यावर. अरे थांबा, कोण्या बाईला बाहेर बोलवा म्हणताय? त्या आत गेलेल्या? हो. अरे ती नुसती बाई नाही तर बाईसाहेब आहेत, महाराज साहेबांच्या राणी सरकार आहेत. मग कसला हो न्याय मिळायला? महाराज तर राणी साहेबांच्याच बाजूने न्याय करणार. तसं काहीही होणार नाही. धर्माच्या कामात आम्ही अजिबात लुडबुड करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या गावातले जे रीतिरिवाज आहेत ते बदला असं आम्ही बिलकुल सांगणार नाही. हा, पण माणुसकीनं राहा एवढं मात्र नक्की. निवाडा होईल आणि न्याय हा सत्याच्याच बाजूने असेल. धर्मसत्ता वेगळी, राजसत्ता वेगळी. महाराज, माफी असावी, पण माणसासाठी धर्म असतो, धर्मासाठी माणूस नाही. हे तरी मान्य आहे ना तुम्हाला? राणी साहेब, आणि कोणावरही अन्याय करणारा धर्म आम्ही मानणार नाही. बघा बघा कसा दबाव आणला जातोय. तिकडं देवीचं कुकू काळं पडलं या, आणि त्याचं यांना काहीच देणं घेणं नाही. अरे देवीनं डोईवरचा कळस फेकून दिला आणि तुम्ही म्हणता अन्याय. तुमचा धर्म अन्याय करल, पण आमची देवी अन्याय करणार नाही. गप्पा बसा, गप्पा बसा. अरे शहाजी राजा आहेत म्हणून आपण देवा धर्माच्या गोष्टी करतोय. पण मग आता निवाडा होणार का नाही? होणार, निश्चित होणार. परंतु उद्या. उद्या? होय, उद्याच. दोन्ही पक्षांनी आज आपापल्या बाजूंवर पुन्हा एकदा विचार करावा. ग्रामस्थांनी याआधी देवकार्यात अडथळा झाला म्हणून या गावात कोप झाला होता हे पुराव्यानिशी सिद्ध करावं. चंद्रव्वाच्या केसात जी जड झाली होती ती खरी होती का खोटी हे सांगावं. आणि राणी साहेब, एक आरोपी म्हणून या गावच्या जगरहाटीत तुम्ही हस्तक्षेप का केला हेही सांगावं. खऱ्या खोट्याचा निवाडा उद्या होईल. याला काय अर्थ आहे? निवाडा करायची काहीच गरज नव्हती. हा तुमचा निर्णय म्हणजे योग्यच असणार हे ठाऊक नाही का आबासाहेबांना? तुम्हाला आमचे सर्वच निर्णय योग्य वाटतात, पण म्हणून ते सर्वांनाच वाटतील असं नाही. मग आता काय तुम्ही आरोपी म्हणून उभे राहणार आहात? हो, राहावं लागेल शिवबा. कारण आपण जी चंद्रव्वाची जट कापले ते गावकऱ्यांना मान्य नाही. त्यांनी महाराजांकडे दाद मागितले म्हणून हा निवाडा. आपल्याला फक्त आपली बाजू मांडायची. आणि दोषी ठरवले गेलात तर मिळेल ती सजा भोगू. पण आपल्याला जर खात्री असेल की आपण घेतलेला निर्णय हा सत्सद विवेक बुद्धीला धरू नये, तर मग आपल्याला सजेचं भय नाही. आपण दोषी ठरू शकतो, पण अपराधी नसतो आपण. चुकलंच आमचं आऊसाहेब. आम्ही आबासाहेबांना सांगायला हवं होतं.
आम्ही त्यांच्या कानावरही घालायला गेलो होतो, पण ते अगदी निघूनच गेले. आम्हाला वाटतं त्यांनी आम्हाला टाळलं. आता तुम्हीच आबासाहेबांना हा सगळा वृत्तांत समजावून सांगा. आता त्याचा उपयोग नाही. महाराज साहेबांनी शब्द दिलाय आणि दिलेल्या शब्दाला ते फिरणार नाही. पण निवाडा करून साध्य तरी काय होणार? कदाचित चंद्रव्वाला नवीन आयुष्य मिळेल. खरंच मिळू शकेल? हो, त्यासाठी आपण निकरानं लढू. पण ते गावकरी तर खोटारडे आहेत. नुसतेच खोटारडे नाहीत, बदमाश देखील आहेत. तो गुंडप्पा आणि पुजारी एकमेकांना मिळाले, त्यांचं साठवलोटच आहे. देवाच्या नावाखाली श्रद्धेचा बाजार मांडलाय त्यांनी. ते तर आमच्याही लक्षात आले आऊसाहेब. परंतु ते किती कांगावा करतायत. अहो, कांगावा आणि खोटेपणा एकमेकांचे मित्रच आहे. शेजारी शेजारीच राहतात. पण शक्यतो आपण त्यांची लबाडी बाहेर काढू. शिवबा, तुम्ही सावध राहा. आम्ही सावधच आहोत आणि सर्व परिस्थितींवर लक्ष ठेवून या. निवाडा होतो हे एका परीने योग्यच आहे. त्यामुळे सत्य लोकांसमोर येईल आणि कदाचित पुढच्या अनेक मुलींचं आयुष्य सुरक्षित होईल. हे बघा गावकऱ्यांनो, नीट ऐका. बोला, ऐकतोय आम्ही. आपल्या देवीच्या मामल्यात ज्यांच्या बरोबर न्याय होणार आहेत त्या शहाजी राजांच्या राणी आहेत. वय ते ऐकलंय आम्ही. काय र? कदाचित राणी साहेबांच्या बाजूने न्याय लागू शकतो. वय वय तसं होऊ शकतं. आणि तसं झालं तर देवीचा कोप होईल आणि मग त्याची जबाबदारी कोण घेईल? म्या. सर्वांना जायला पाहिजे. हे बघा, देवीचा करंडा कुकू काळं पडलं या. हे बघा, हे वसन बघा, खांब पुसून ओलं झालं या. या समजाचा अर्थ काय होतो या? देवीनं दृष्टांत द्यायला सुरुवात केली असाच त्याचा अर्थ होतो. जर चंद्रवाचं लग्न देवी बरोबर झालं नाही तर काय होईल? गावावर संकट येईल. बरोबर, देवीचा कोप होणार. आजवर गावात जर कुण्या बाईला जट आली तर आपण एका दिवसाची देर न करता तिला देवीला वाहत होतो. पण आज उशीर होतो या. लवकर जा आणि चंद्रवाला घेऊन या. शहाजी राजांना इनावणी करा. मग बघा देवी कशी शांत होती या. आई महिषासुर मर्दिनी, थांब ग जरा थांब. चंद्रवा येते. महाराज, गार वारा सुटला. शाल घ्या. येतो आम्ही. राणी साहेब, जी. नाराज आहात? नाही तर शाल देऊन तशाच निघून चालला होता. काही बोलला नाही. निवाड्याचा राग आहे का मनात? हा निवाडा आम्ही स्वतःहून ओढवून घेतला आणि आम्ही त्याला सामोरं जाऊ. खरं तर यात किंचितही रस नव्हता आम्हाला. ही गोष्ट अचानक तुमच्या समोर आली. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा. आम्ही त्याच्या आड येणार नाही किंवा आम्ही असं म्हणणारही नाही की हा निवाडा लवकर करा, आमच्या बाजूनी करा. त्याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. राणीसाहेब, हा प्रदेश आपल्या मुखत्यारीत येतो. या मुलखातले लोक आपल्याला राजा मानतात. ह्याची कल्पना आहे आम्हाला. म्हणूनच लोकभावनेचा आदर हा ठेवायलाच हवा. जरूर आदर करावा. शेवटी श्रद्धेचा भाग आहे. हा श्रद्धेचा नाही, अंधश्रद्धेचा प्रश्न. काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. आम्ही हा अंधश्रद्धेचा बुरखा फाडणार, या गावाला भयमुक्त करणार. या प्रसंगातून निभावण्याची कसोटी लागली, पण आम्ही ती पार पाडू.
येतो. राणी साहेब, तुम्ही थोर मनाच्या हायसा. तुमची तळमळ मोठी आहे. तुम्हाला गोरगरिबांचा कळवळा म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला. पण हे गाव समजून घेणार नाही. माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको. माझं नशीब माझ्यावर. येते. कुठं निघाला? मागवा. माघारी चला. नाही, मी निघाले. मला जाऊ द्या. ठीक आहे, जरूर जा. पण आमच्या आऊसाहेबांना विचारलात का? नाही. नाही का? आमच्या आऊसाहेबांना जेव्हा कळेल की तुम्ही या वाड्यात, या गावात नाही तर काय वाटेल त्यांना? त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार केला तुम्ही? अहो, पण माझं ऐकून तर घ्या. तुम्हाला जे सांगायचं ते आऊसाहेबांना सांगा. मग तुम्ही कुठेही जाण्यास मोकळे आहात. चला. ये क्या कर रहे हैं आप आलीजा? हम जंग की तैयारी कर रहे हैं। हाँ, वो तो मैं बाहर हाथी पे हौदा चढ़ाते हुए देखा तभी जान गया था, लेकिन मुझे ये नहीं पता चला कि आप किसके खिलाफ जंग लड़ने का फैसला किए हैं। और किसके खिलाफ? मुस्तफा खान, उसी मनहूस शाहजी के खिलाफ जो हमारे गले में हड्डी की तरह अटक गया है। न थूक सकते न निगल सकते, इसलिए हम खुद बंगड़ू जाएंगे। और जब तक हम अपने हाथों से उस बाप बेटों का गला चीर नहीं देते, हमें चैन नहीं आएगा। लेकिन आलिजा, इस काम के लिए आप खुद शमशेर उठाएंगे, फिर हम और हमारे सूरमा सरदार किस काम के? नहीं नहीं आलिजा, हम आपको इस तरह जाने नहीं देंगे। ना जाऊं तो और क्या करूं मुस्तफा खान? उस बगावतखोर सिवा को अपने बाप के साथ जिंदा छोड़ दूं? बाकी किसी सरदारों से तो यह काम नहीं होगा। एक तो उस सीवा ने हमारी जो भरे दरबार में बेइज्जती की, उसकी गूंज हमारे सल्तनत के कोने कोने में सुनाई दे रही है। हंस रहे हैं लोग हम पर। हम चाहते हैं कि उन दोनों बाप बेटों की मौत इतनी दर्दनाक हो कि पूरी दुनिया को खौफ बैठ जाए। पूरी दुनिया देखे कि बादशाह की बेइज्जती का अंजाम क्या होता है। आप हमारे बादशाह हैं, इस जहां के मालिक हैं। हमारे होते हुए आपके हाथों में ये शमशेर अच्छी नहीं दिखती। शाहजी के नाम की हर पहेली हम बुझाएंगे। मुस्तफा खान, मतलब बादशाह पे दिल कुर्बान। शिवबा, एवढ्या रात्री तुम्ही आमच्या दालनात? माफी असावी आऊसाहेब, पण शिवबा, अहो किती दिवसांनी आम्हाला डोळा लागला होता. आऊसाहेब, परंतु ही चंद्रवा इथेच झोपली होती. आम्हीच तर पांघरून घातलं तिच्या अंगावर. राणी साहेब, तुम्ही थोर हायसा.
मी तुम्हाला न सांगताच निघून जात होते. मला माफी द्या. चंद्राबा, आम्ही कुठे थोर? अहो, आम्ही तुम्हाला एवढं समजावून सांगितलं, अख्ख्या गावाचा वाईटपणा घेतला आणि तू आम्हाला न सांगताच चालली होतीस. पण मी तरी काय करू? अव तुमच्या माघारी हे लोक मला टोचून टोचून मारतील. म्या पाया पडते तुमच्या, माझ्यावर रागवू नका. मला जाऊ द्या. कुठं जाणार? कुठं बी, जिकडं वाट दिसल तिकडं. घरच्यांचा विचार केलास? तूच सांगितलंस ना आम्हाला, वडील पांगळे आहेत, आई काबाड कष्ट करते. मग त्यांचं काय? आणि मी म्हणते स्वतःचं गाव सोडून का जावं? असं पळून जायचं नाही चंद्रव्वा. थांबले असते, पण कुणाच्या जीवावर थांबू? स्वतःच्या हिमतीच्या जोरावर. आपण रडतो, भेकतो, पळतो, त्याच्यामुळे आजूबाजूच्या लांडग्यांचं फावतं. अगं, हे गाव सोडून जाशील, दुसऱ्या गावाला जाशील, तिथेही तीच तरा. हे असं पळण्यापेक्षा धैर्याने उभी राहा. आम्ही तुला उभी करू, पण अशी पळून जाऊ नकोस. राणी साहेब, मी त्या नराधमांच्या तावडीतनं वाचन. हमखास. पण तुम्ही ऐकलं ना ते लोक काय म्हणले? देवीचा कोप झालाय, देवीचं कुकू काळ पडलंय. हो, देवीचा कोप होईल. देवी रागवली ना तुझ्यावर. तुझ्याशी लग्न करण्यासाठी उतावीळ झाली ती. उद्या आम्ही त्या देवीचं खरं खोटं करूच. तू बिनघोर झोप. शिवबा, तुम्ही या. सूर्योदयाला तयार राहा. जी आऊसाहेब. अरे नुसतं वय वय म्हणू नका. ती राणी साहेब मोठी हिकमती बाई आहे. आपल्या देवीसाठी एकजुटीनं उभं राहणार का? राहणार का? माघार घ्यायची नाही. माघार घ्यायची नाही. बोला, सांग बल, सांग बल, सांग बल. वाट सोडा. आम्हाला जाऊ द्या. मला आज जाता येणार नाही, कारण तुम्ही गुन्हेगार आहेत. तुम्ही देवीच्या दरबारात देवीच्या विरोधात काम केलं. तुम्ही देवीची जटाच कापली या आणि देवीच्या मस्तकाला इजा झाली. तुम्ही गावाच्या रीतरिवाजात बाधा आणली आहे. तुमच्यामुळे गावावर देवीचा कोप झाला. राणी साहेब, मागं फिरा. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. फक्त चंद्रवाला मंदिरात जाता येईल, पण तिचं देवीशी लगीन झाल्यावर तोवर नाही. माघारी फिरा. आम्ही माघारी फिरणार नाही. तुम्ही आमच्या समोर भिंत उभी केलीत, आम्ही ती फोडून आत जाऊ. शक्य नाही ते. अहो, लय मोठी शक्ती लागते राणी साहेब. ती शक्ती आमच्याकडे आहे. जगदंब स्वरूप आई देवीच ती शक्ती आम्हाला देईल. हा काय बादशाचा दरबार नाही, आईचा दरबार आहे. इथं येणं
तिच्या मर्जीनं होतं, तुम्हाला ते शक्य नाही आणि आम्हीच तुम्हाला येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला अडवताय? तुम्हाला काय वाटलं आम्ही आज जाऊ शकणार नाही? आम्ही आज जाणार. आम्ही रोखणार. जगत जननी जगदंबेला पण असंच रोखण्यात आलं होतं. महिषासुराने तिच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, तिने ते युद्ध केलं. महिषासुराने मायावी शक्तीने सैन्य निर्माण केलं, पण ती डगमगली नाही. महिषासुराने तिच्यावर शस्त्रांची वृष्टी केली, तिने त्वरित महामारी निर्माण केली. जगदंबेनी तिच्या लखलखत्या पात्यांनी महिषासुराचा वध केला, पण लगेचच त्याच्या कंठामधून दुसरा राक्षस निर्माण झाला. घनघोर युद्ध झालं. 9 दिवस हे युद्ध चाललं होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता. पण जेव्हा तिने तिच्या खड्गानी महिषासुराचा वध केला, तेव्हा तिने ते खड्ग खाली ठेवलं. आम्ही सुद्धा हे खड्ग खाली तेव्हाच ठेवू जेव्हा ही लढाई जिंकू. पण महिषासूर मर्दिनी कोण असणार? ही चंद्रावा असेल. चंद्रवा? आई, चंद्रवा तुझंच रूप आहे. तिला शक्ती दे, तिला बळ दे, तिच्या मागे उभी राहा.